तर कालपासून सुरू आहे आमच्या नणंदबाईच्या घरचा कार्यक्रम. तर वालूक आहे. तर अगोदर आम्ही स्वयंपाकाची तयारी करू लागली. तर भाज्या वगैरे चिरून दिल्या आचार्याच्या हाताखाली. नंतर कोळ्याच्या लक्ष्मीचं म्हणजे ते देवीचं वालूक आहे. तर देवीला घरी आणतात. 2 दिवस घरी राहते देवी, म्हणजे आदल्या दिवशी येते संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी दिवसभर थांबून संध्याकाळी जाते. तर देव जीव घालायचा असं पण म्हणतात. तर पहिल्यांदा स्वागत केलं देव यायच्या अगोदर पाय वगैरे धुवून फुलं वगैरे टाकून असं डेकोरेशन केलं तर जाऊबाईंनी आणि नणंदबाईंनी. तर आरती वगैरे करून घेतली देवीची अगोदर. सगळ्यांनी पाया वगैरे पडल्या. आम्हीही आशीर्वाद घेतला आणि नंतर याला बोलवून घेतले पाया पडा. तर इतर मुलगी आल्यापासून एवढं खेळते. नंतर संध्याकाळी चहाचा टाईम झाला तर सगळ्यांनी चहा घेतला. तर ह्या दोघींनी पण घेतला आहे. नंतर इकडे गाणी म्हणत नावं वगैरे घेत होत्या स्त्रिया आणि चपात्या होत्या संध्याकाळी. तर संध्याकाळच्या जेवणामध्ये मटकीची भाजी, भात, चपाती, शिरा असं होतं. आणि दुसऱ्या दिवशी तर मग मटणाचंच होतं बेत. तर नवरीबाई म्हटले की माझा एक व्हिडिओ घ्या. नंतर माझ्या बाळाला असं जेवण वाढायला, पाणी वगैरे वाढायला खूप आवडतं. तर जेवणामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे असा मेनू होता. तर संध्याकाळी झोपायच्या वेळेस तर बघा, एक इकडे झोपले आम्ही दोघी इकडे. आणि दुसऱ्या दिवशी असं गजी वगैरे खेळतात, त्या देवाचं असतं. तर मटण वगैरे खाऊन आम्ही निवांत बसलो.